हॅलो एव्हरीवन. आजचा जो व्हिडिओ आहे आपला तर तो होणारे जे काही भावी शिक्षक आहे आणि जे काही शिक्षक आहे तर त्यांना आता TET द्यायची आहे, तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रिव्हियस म्हणजे मागच्याच वर्षी झालेला TETचा पेपरचा सेकंड पेपर बघणार आहोत. आणि हा पेपर झालेला आहे 10 नोव्हेंबर 2024ला. तर जे विद्यार्थी किंवा जे भावी होणारे शिक्षक आहेत आणि जे आता शिक्षक आहे तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण की आता सरकार मान्यता आपल्याला TET ही पासच करावी लागणार आहे, तेव्हाच तुम्ही शिक्षक या पदावर टिकून राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी TET या पेपरचा अभ्यास करणं हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा, TET पेपर हा सेकंड असणार आहे. आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की TET सेकंड हा पेपर एकूण 150 गुणांचा असणार आहे. आणि या ठिकाणी आता विषयानुसार किती गुण कोणत्या विषयाला असणार आहे आणि प्रश्न क्रमांक कसे असणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तर प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी खाली तुम्हाला काही सूचना देखील दिलेल्या असतात. तर पहिलं पेज हे तुमचं या पद्धतीने असणार आहे. अनेक असे शिक्षक आहे किंवा विद्यार्थी आहेत की ते पहिल्यांदाच TET हे देत देखील असेल, तर त्यांच्यासाठी तर ही अतिशय महत्त्वाची बाब असणार आहे. तर बघा, सर्वात प्रथम मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि ज्यांचा स्पेशलायझेशन विषय आहे तर त्यावर आधारित जसे की गणित, सायन्स आणि सामाजिक शास्त्र असं ज्यांचा स्पेशल विषय आहे तर त्या विषयावर देखील असे प्रश्नोत्तर हे असणार आहे. तर हा जो पेपर आहे तर तो सेकंड पेपर आहे इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांसाठी आणि विषय असणार आहे स्पेशल सामाजिक शास्त्र. तर प्रश्न क्रमांक कसे असणार आहेत? पहिला विषय जो आहे तर तो असणार आहे मराठी आणि मराठी या विषयासाठी प्रश्न क्रमांक 1 ते 30 गुण हे 30 असणार आहे आणि प्रत्येक एक प्रश्नाला तुम्हाला 1 मार्क असणार आहे. यानंतर दुसरा जो विषय आहे तर तो म्हणजे इंग्रजी. इंग्रजी या विषयाला देखील प्रश्न क्रमांक 31 पासून तर दुसरा विषय हा इंग्रजी प्रश्न क्रमांक 31 ते 60 असणार आहे 30 गुणांना. तिसरा विषय आहे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र, तर प्रश्न क्रमांक 61 पासून ते 90 प्रश्न क्रमांकापर्यंत असणार आहे आणि ते देखील 30 गुणांना असणार आहे. आणि तुमचा जो कोणताही स्पेशल विषय आहे तर त्याला मात्र तुम्हाला 60 गुण हे असणार आहे. तर या पद्धतीने आज आपण जाणून घेणार आहोत. तर हवं तर आपण प्रत्येक विषयासाठी वेगवेगळा व्हिडिओ हा घेऊया, जेणेकरून 1 ते 30 प्रश्न पहिले मराठी हा विषय जाणून घेऊया, नंतर इंग्रजी, बालमानसशास्त्र आणि मग सामाजिक शास्त्र. कारण की टोटल 150 प्रश्न आहे, त्याच्यामुळं वेळ हा जास्त लागू शकतो. सो बघूया आता पहिला विषय आपण घेऊया. आणि सर्वात महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे आपण जर यापूर्वीच्या 5 प्रश्नपत्रिका जर TETच्या केल्या तर तुमचे मार्क्स हे अधिक वाढतात. कारण की मागील वर्षी येणाऱ्या ज्या प्रश्नपत्रिका आहे तर त्या आधारावर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हे जास्त प्रश्न आलेले आहे त्या टॉपिकचा अभ्यास हा तुम्हाला करता येतो आणि तुमचा स्कोअर देखील वाढतो. सो तुम्ही नोटबुक आणि पेन देखील घेऊन बसा, जेणेकरून महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला लिहून घेता येईल आणि त्या टॉपिकवर तुम्हाला स्टडी देखील जास्त करता येईल. मग त्या टॉपिकवर कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला इझिली तो सॉल्व करता येईल आणि तुम्हाला मार्क हे मिळतील. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट विषय आपण बघूया मराठी. मराठीतला पहिला प्रश्न आहे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरा. बघा ऑप्शन दिलेले आहे, तारे तोडणे, जीवाचे रान करणे, कानडोळा करणे, ग्वाही देणे. तर उत्तर आहे
जीवाचे रान करणे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. पुढचं आहे बघा, अशुद्ध शब्द ओळखा. तर ऑप्शन दिलेले आहे चूर्ण, नवीन, क्रीडा आणि नीती. तर प्रश्न हा व्यवस्थित बघायचा आहे, शुद्ध की अशुद्ध विचारलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी घाई करायची नाहीये. तर चूर्ण हा बरोबर शब्द आहे. आता नवीन आणि नीती यामध्ये मात्र मुलं कन्फ्युजन होतात. तर यामध्ये कन्फ्युजन न होता नवीन हा चुकीचा शब्द आहे, कारण की व ला दुसरी वेलांटी आहे, या ठिकाणी पहिली वेलांटी दिलेली आहे. म्हणून नवीन हा शब्द अशुद्ध आहे. हा जो प्रश्न आहे तर तो जवळपास दोनदा TET या क्वेश्चन पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. त्यामुळे हा IMP प्रश्न तुम्हाला म्हणता येईल. व्यवस्थित लक्षात राहू द्या. यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर वचनानुसार, आता वचन हा एक पॉईंट झाला. वचन या टॉपिकवर तुम्ही अभ्यास करू शकता. हा एक पॉईंट तुम्ही लिहून ठेवा, वचन. तर बघा, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जसे की ती नदी, ती बी, ती काठी. परंतु ती पाखरू म्हणतो का आपण? नाही, तर ते पाखरू म्हणतो. म्हणून यामध्ये पाखरू हा शब्द गटात न बसणारा आहे. यानंतर बघा, सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर दुसरा महत्त्वाचा पॉईंट बघा, या ठिकाणी प्रयोग आहे. तर प्रयोग हा देखील पॉईंट तुम्हाला टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचा आहे. यामध्ये कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, अकर्मक भावे. तर याचे उत्तर आहे सूर्य उगवला हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. पाचवा प्रश्न आहे, वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे डॅश डॅश होय. पद, पटबंध, उपवाक्य, रूपिका. तर उत्तर आहे वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात अर्थवाहक रचना म्हणजे रूपिका होय. सहावा प्रश्न बघा, दोन प्रश्न जोडताना तसेच ओळीच्या शेवटी अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? विरामचिन्ह हा पुढचा टॉपिक आहे. विरामचिन्हांवर तुम्हाला एक का होईना प्रश्न हा नक्कीच येतो, हमखास येतो. त्याच्यामुळं विरामचिन्ह हा टॉपिक सुद्धा तुम्ही करायचा आहे. पुढचा आहे बघा, अर्धविराम, संयोग विराम, अपूर्ण विराम आणि स्वल्पविराम. तर दोन शब्द जोडताना व्यवस्थित ऐका. दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द हा अपुरा आहे, म्हणजे स्वल्पविराम येणार नाही, अपूर्ण विराम सुद्धा येणार नाही आणि अर्धविराम सुद्धा येणार नाही, कारण की शब्द हा अपुरा राहिला आहे. म्हणून या ठिकाणी आपण संयोग चिन्ह वापरतो. म्हणून या ठिकाणी उत्तर तुमचं असेल संयोग चिन्ह. यानंतर प्रश्न क्रमांक 7, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी अलंकार हा एक टॉपिक आता आपण बघतोय. तर अलंकार हा देखील तुम्ही करून ठेवायचा आहे टॉपिक. यावर बघा, आता लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, हा जो प्रश्न आहे तो देखील 1-2 प्रश्नपत्रिकेत रिपीट झालेला आहे. तर त्याचं उत्तर आहे दृष्टांत. यानंतर पुढचा 8वा प्रश्न आहे बघा, अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? शौर्य, वियोग, विस्मय आणि उत्साह. तर उत्तर आहे विस्मय. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? तर अतिशय सोपं आहे, आपल्याला फक्त प्रत्यय वा लावायचा आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे गोडवा, ओलावा. तर भाववाचक नाम तयार होते या ठिकाणी. दुसरा आहे बघा, मनुष्य वा होईल का? नाही, गोडवा होतोय. तिसरं ओलावा, गारवा होत आहे. चौथा आहे गारवा, गोडवा. परंतु प्रश्न विचारला आहे भाववाचक नाम तयार होणार नाही. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे, कारण की मनुष्यवा आणि गोडवा हे भाववाचक नाम तयार होत नाही. मनुष्य या ठिकाणी होत नाही. यानंतर पुढचं आहे बघा, अव्यय हे देखील करायचे आहे. अरे रे आणि
कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत? तर अरे रे हे एक केवळ प्रयोगी शब्द आहे आणि हे उभयान्वयी शब्द आहे. कडे हे शब्दयोगी अव्यय आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा या ठिकाणी आपल्याला एक जरी शब्द हा कळाला, अरे रे हे केवळ प्रयोगी आहे, तरी देखील आपल्याला लगेच आन्सर कळतं. कारण की पहिलं हे बाकी 3 ऑप्शनमध्ये उभयान्वयी क्रियाविशेषण शब्दयोगी असं दिलेलं आहे. म्हणून आपल्याला लगेच आन्सर हे कळून येतं. तर अव्यय हा देखील एक टॉपिक तुम्हाला महत्त्वाचा करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? तर या ठिकाणी पाऊस येईल बहुतेक इथं संकेत केला आहे. बहुतेक येईल म्हणजे नक्कीच येईल का? नाही. इथं आज्ञा केली का? नाही. अन्यार्थ नाही होणार, स्वार्थ नाही होणार, विद्यार्थ नाही होणार, तर संकेतार्थ हा अर्थ सूचित या ठिकाणी होतो. पुढचा आहे पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे? निष्फळ, निष्कपट, निरीच्छा आणि निष्कारण. तर उत्तर आहे गटात न बसणारा शब्द निरीच्छा. पुढचा प्रश्न क्रमांक 13. कृतज्ञ, घर जावई, सुखद ही कोणत्या समास प्रकारची उदाहरणे आहेत? अव्ययी भाव, तत्पुरुष, द्विगु, द्वंद्व. तर उत्तर आहे तत्पुरुष. यापुढील प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द हा कोणता आहे? तर पुढचा टॉपिक आता बघायचा आहे आपल्याला. लिहून घ्या हवं तर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. तर मराठीमध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द या घटकावर 2 प्रश्न हे हमखास येतात. तुम्हाला जर हवा असल्यास सर्व समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तर नक्की कमेंट करून सांगा. आपण त्यावर एक स्पेशल असा व्हिडिओ बनवू जेणेकरून तुमचे ते 2 मार्क देखील कन्फर्म हे होतील आणि आपल्या ज्ञानामध्ये देखील भर पडेल आणि आपल्याला त्यांचे अर्थ देखील कळेल. सो बघा आता पुढीलपैकी तलाव. तलाव याला समानार्थी शब्द आहे रत्नाकर. बघा ऑप्शन बाकी दिलेला आहे कासार, तरंगिणी, रत्नाकर आणि तडाख. तर उत्तर आहे रत्नाकर. विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती आहे? आता या ठिकाणी बघा उदय, अस्त ही बरोबर जोडी आहे. कृश, स्थूल ही पण बरोबर जोडी आहे आणि उघड, गुप्त ही पण बरोबर जोडी आहे. परंतु कुंपण आणि कंजूस ही मात्र चुकीची जोडी आहे, म्हणजेच विरुद्ध नसलेली जोडी आहे. सो हे 2 नंबरचं ऑप्शन हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर उतारा वाचून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे. 16 ते 18 प्रश्न क्रमांक असणार आहे. उतारा दिलेला आहे या ठिकाणी. उतारा पहिले वाचून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला खाली प्रश्नांची उत्तरे हे लवकर कळतात. म्हणजे आपला वेळही वाचतो आणि प्रश्नांची उत्तरेही आपल्याला लगेच सापडतात. त्यामुळे उतारा हा पहिले वाचून घ्यायचा आहे. बघा साने गुरुजींनी रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. राम शबरीच्या आश्रमाजवळ फिरत असताना त्या वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली. ती फुले कोमेजत नसत व त्यांना सदैव मधुर वास येत असे. शबरीकडे चौकशी केल्यावर तिने त्या फुलांचा इतिहास सांगितला. त्या ठिकाणी पूर्वी मातंग ऋषींचा आश्रम होता. पावसाळ्यात जवळ येत होता, त्यासाठी 4 महिने पुरेल इतके जळण उन्हाळ्यात साठवणे आवश्यक होते. आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते, परंतु विद्यार्थी हे काम टाळू पाहत होते. शेवटी मातंग ऋषी स्वतःच कुऱ्हाड घेऊन निघाले. हे पाहून विद्यार्थ्यांनाही उठावे लागले. जंगलात जाऊन त्यांनी वाळलेली लाकडे गोळा केली व मोळ्या बांधल्या. कष्ट करून सगळे घामाघूम होऊन गेले. भर उन्हाळ्याच्या उन्हात सगळे त्या मोळ्या घेऊन चालत आश्रमात परत आले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले, तेव्हा ही सुवासिक फुले उमललेली दिसली. आदल्या दिवशी जिथे तिथे त्यांनी घाम गाळला होता, तिथे तिथे ही फुले उमललेली होती. तर बघा पहिला प्रश्न आहे, शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते? आता आपण वाचतानाच लगेच अंदाज येतो. बघा उत्तर काय आहे? फुले सुगंधी होती. कोमेजलेली होती का? नाही. रंगीबिरंगी होती?
नाही. फुलांना दुर्गंध येत होता का? नाही. तर हे तीनही ऑप्शन आपण वाचले नव्हते पॅराग्राफ वाचताना. सो आपल्याला लगेच आन्सर हे मिळतं. त्यासाठी आपण सर्वात प्रथम पहिले आपण उतारा हा वाचून घ्यायचा आहे, म्हणजे उत्तर आपल्याला पटकन मिळतात. दुसरा आहे बघा प्रश्न त्यावरच. उतार्यावर या उतार्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे? वेळेचे महत्त्व, कष्टाचे महत्त्व, सहकारवृत्ती, संयमीपणा. नक्कीच, कारण की मुलांना कंटाळा येत होता म्हणून इथे कष्टाचे महत्त्व हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवायचे आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर 18वा प्रश्न आहे उतार्यावरीलच. पुढीलपैकी कोणता उल्लेख उतार्यात आलेला नाही? राम, शबरी, मातंग ऋषी आणि दशरथ. रामाचा पण उल्लेख आलेला आहे, शबरीचा पण आणि मातंग ऋषींचा पण आलेला आहे. फक्त दशरथ हा उल्लेख आलेला नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. तर बघा, हे 3 हातचे मार्क आपले उतार्यावर असतात, त्याच्यामुळं व्यवस्थित उतारा वाचून ह्याची उत्तरे हे आपल्याला लिहायची आहे, व्यवस्थित टिक करायची आहे, घाई करायची नाही आहे, कारण की हे 3 मार्क आपल्याला कन्फर्म आपल्या हातात असतात. बघा, जेणेकरून आपला स्कोअर देखील वाढतो, कारण की एक एक मार्क हा खूप महत्त्वाचा आहे TET या परीक्षेत. ज्याला भावी शिक्षक व्हायचं आहे आणि जे आता शिक्षक आहे आणि नोकरी टिकून ठेवायची आहे, तर त्यांच्यासाठी TET ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि हा पेपर देखील अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की प्रिव्हियस क्वेश्चन पेपरवर त्यातील जवळपास 10 प्रश्न जरी आले तरी तुमचा 10 मार्कांनी स्कोअर हा वाढतो. त्याच्यामुळे नक्कीच ही क्वेश्चन पेपर माझ्या मते तुम्ही 2दा नक्की बघा, जेणेकरून तुमच्या अनेक गोष्टी, अनेक टॉपिक हे लक्षात येतील. चला तर पुढे बघूया. आता उतारा झाला, आता कविता आहे. कविता वाचून प्रश्न क्रमांक 19 ते 21 हे सोडवायचे आहे. आता कविता मी पूर्ण वाचत नाही या ठिकाणी. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून मग तुम्हाला यावरचे प्रश्न हे सोडवता येईल, किंवा मग वाचून घ्या तुम्ही पॉज करून व्हिडिओ आणि यावरचे आपण प्रश्न जाणून घेऊया. बघा, प्रश्न क्रमांक 19 ते 21 आहे, म्हणजे पुन्हा 3 प्रश्न आहे. चला तर जाणून घेऊया. विनायकाच्या मदतीस कोण आले आहे? आभाळ, भूमी, भिंत आणि समुद्र. तर या ठिकाणी उत्तर आहे तुमचं भिंत. बघा, इथं दिले, दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली. म्हणजेच कोण मदतीला आलं? तर भिंत आली. यानंतर प्रश्न क्रमांक 20, जड लंगर तुझिया पायी या ओळीतून काय सूचित होते? तर जड लंगर तुझिया पायी या ओळीतून पारतंत्र्य हे सूचित होते. स्वातंत्र्य, मुक्तपणा, अमर्यादपणा, पारतंत्र्य. या ठिकाणी बरेच विद्यार्थी हे चूक किंवा मग त्यांची मिस्टेक होती, कन्फ्यूज होतात. स्वातंत्र्य हे लिहिलं जातं, परंतु उत्तर आहे त्याचं पारतंत्र्य. यानंतर पुढचा प्रश्न आहे 21, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आला आहे? बघा, या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अलंकार विचारला आहे. मग अलंकार देखील तुम्हाला करायचा आहे. तर बघा, दगडाची पार्थिव भिंत हा चेतन गुणोक्ती हा अलंकार आहे. यमक नाही आहे, उत्प्रेक्षा नाही आहे आणि उपमा देखील नाही आहे. सो चेतन गुणोक्ती हा जो अलंकार आहे, तर तो अलंकार हा आलेला आहे. पुढचा आहे बघा प्रश्न क्रमांक 22, खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द हा कोणता आहे? तर या ठिकाणी तुम्हाला आता हा थोडा क्रिटिकल प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला म्हण पूर्ण करायची आहे आणि या म्हणीतील तुम्हाला शेवटचा शब्द कोणता आला आहे आणि त्याचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर ते शोधून लिहायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन दिले आहे कर, पद्धत, रिकामे आणि थैली. आता इथं तुम्हाला एक एक अक्षर दिले, ते, री, वा, त, पो, री, उ, स, हा, चे, था. तर याचं उत्तर असणार आहे पद्धत. सो आता हा मात्र तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही 22 क्रमांकाचं
मराठी या विषयातील 22 क्रमांकाची म्हण ही मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तो शेवटचा शब्द देखील सांगा, कारण की मी उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. सो बघूया कोण हुशार आहे आणि कमेंट नक्की करा. सो पुढचा 23वा प्रश्न आहे. राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय? तर आपल्याला लेखक आणि लेखकांची नावे सुद्धा ही पाठ करायची आहे. लेखकांची नावे, त्यांची पुस्तकं कोणती आहे? तर राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव हे वसंत नारायण मंगळवेढेकर आहे. तर बघा इथं राजा दिले, राजाभाऊ. तर काही जणांना वाटेल की राजाभाऊ गणेश मंगळवेढेकर असेल, परंतु नाही. काही प्रश्न हे कन्फ्युजिंग असतात, त्याच्यामुळे शक्यतो लक्षात हे आपण ठेवायचं आहे. यानंतर 24वा प्रश्न आहे. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वनवास या पुस्तकाचे लेखक प्रकाश संत हे आहेत. गदी माडगुळकर नाहीये, बाळकराम देखील नाही आणि विद्रोही देखील नाहीये. सो लक्षात राहू द्या, वनवास या पुस्तकाचे लेखक प्रकाश संत आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे बघा. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला यांचे मिश्र वाक्य कसे होईल? तर आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला आणि घंटानादाबरोबर आरती सुरू झाली. तर आता मिश्र वाक्य आहे. मग मिश्र वाक्यामध्ये आपण जेव्हा आणि केव्हा वापरतो किंवा जेव्हा तेव्हा वापरतो. तर दोन वाक्य हे कशाने जॉईन झाले आहे? आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, जेव्हा आणि तेव्हा. सो हे मिश्र वाक्य आहे. सो उत्तर तुमचं असणार आहे 3 ऑप्शन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26 आहे. षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते आहे? आता षष्ठी आणि सप्तमी एकवचनी विभक्ती. आता विभक्ती हे देखील नक्की करून ठेवा. यावर हमखास एक का होईना प्रश्न हा नक्कीच येतो, त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर उत्तर आहे बघा षष्ठीचे चा, चीचे आणि सप्तमीचे एकवचन त, इ, आ हे येतात. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. आता जसं की ऑप्शन क्रमांक 1 पण होतं बघा चा, चीचे, परंतु सप्तमी कोणते? त, इ, आ, परंतु इथं आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे आणि उत्तर हे लिहायचं आहे. जसं की सलाते, तय्या, चाचीचे. सो विभक्ती हा घटक तुम्ही अतिशय महत्त्वाचा आहे, तो देखील नक्की करा. यानंतर बघा प्रश्न क्रमांक आहे 27वा. बत उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? तर उत्तर आहे नाम. आता बघा उपसर्ग लावायचा आपल्याला. बत कृपा किंवा कृपाबत, मानबत, गुणपत, बदनाम. आता उपसर्ग म्हणजे काय? तर अगोदर शब्दाच्या आपल्याला अगोदर हे शब्द लावायचा आहे आणि यापासून कोणता शब्द तयार होतो? तर बदनाम. म्हणून उत्तर आहे आपलं बदनाम. ऑप्शन क्रमांक 4 नाम. यानंतर 28वा प्रश्न आहे बघा. नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? तर नोकरीसाठी केलेला अर्ज हा औपचारिक पत्र म्हणून ओळखला जातो. तर पत्राचे प्रकार कोणते आहे हे देखील आपल्याला करायचे आहे. कौटुंबिक आहे का? नाही आहे. घरगुती पण नाही आहे. अनौपचारिक पण नाही आहे. तर औपचारिक प्रकार हा नोकरीसाठी केलेला अर्ज या पत्राचा प्रकार आहे. यानंतर बघा ए, ऐ, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर स्वर देखील करायचे आहे. एकूण किती स्वर आहे? अर्धस्वर, ह्रस्व स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर. तर ए, ऐ, औ, ओ हे संयुक्त स्वर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 30 आहे बघा. सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द हा कोणता आहे? सर्व लघु म्हणजे काय? तर लहान, सर्वात लहान. मग त्याला काना मात्रा असा काहीही नाहीये, तर त्याला म्हणायचं सर्व लघु मात्रा. बघा कावळा, चिमणी, कमळ, गुलाब. तर
प्रत्येकाला काय आहे इथं काना, मात्रा, वेलांटी, उकार, परंतु कमळ या शब्दाला नाही आहे, म्हणून सर्व लघु म्हणजे या ठिकाणी सर्वात लघु मात्रा असणारा शब्द हा कमळ हा आहे. तर अशा पद्धतीने आपल्या मराठी या विषयाची जी एकूण 30 प्रश्न होते, तर या पद्धतीने आहे. आणि यातले आपण जसे घटक बघितले सर्वात महत्त्वाचे कोणते कोणते आहे, तर शुद्ध शब्द ओळखा, वचन करायचं आहे तुम्हाला. यानंतर बघा तुम्हाला विरामचिन्ह करायचे आहेत. पुन्हा भाववाचक नाम कसे तयार होते ते करायचं आहे. प्रयोग करायचा आहे. अव्यय करायचे आहे तुम्हाला. यानंतर समास करायचा आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, उतार्यावर काही प्रश्न येणार आहे, कवितेवर आधारित काही प्रश्न येणार आहे. आता उतारा आणि कवितेवर आधारित जवळपास 3-3 प्रश्न येतात, म्हणजे हे 6 प्रश्नांची उत्तरे हे आपल्याला त्यामध्येच असतात. सो हे 6 प्रश्नांची उत्तरे हे आपले हमखास मिळायलाच पाहिजे, जेणेकरून तुमचे 6 मार्क हे कन्फर्म होतात. आणि जे टॉपिक मी तुम्हाला सांगते ते पण केले तर नक्कीच तुमचे ते मार्क हे हमखास वाढणार आहे. म्हणजे 30मध्ये ॲटलिस्ट तुमचे 25 अबोव जरी गेले, 2-3 मार्क एखादा चुकला, तरीही तुमचा स्कोअर हा पुढे चांगला वाढतो. त्यामुळे नक्की हे करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि त्यानंतर तुम्हाला विभक्ती देखील करायची आहे आणि उपसर्ग वगैरे ते देखील करायचे आहे, स्वर करायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेखकांचे पूर्ण नाव, त्यांचे पुस्तकं हे देखील करायचे आहे. तर व्हिडिओ जास्त मोठा बघायला कंटाळा येतो, म्हणून आपण फक्त मराठी या विषयाचा आता हे 30 प्रश्न घेतले आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंग्लिश हा घेऊया, जेणेकरून म्हणजे तुम्हाला देखील पॉज होईल आणि कंटाळा येणार नाही अभ्यासाला. तर नक्कीच तुम्ही चॅनलवर नवीन आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ही जी प्रश्नपत्रिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमुळे महत्त्वाचे घटक हे कळणार आहे. कारण की आता जसं की इंग्लिशमध्ये तुम्हाला कोणते घटक करायचे आहे, आर्टिकल्स आहे, ए अँड द, डिग्री येते, पॉझिटिव्ह, सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह डिग्री, टेन्स, करेक्ट स्पेल्ड वगैरे, म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा पेपर असणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला इतर विषयाचे जसे की गणित, बालमानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र, कारण तो तर 60 मार्काचा पेपर आहे आणि 60 प्रश्न आहे आणि जास्त स्कोअर काढणारा विषय आहे. त्याच्यामुळं नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचा व्हिडिओ आपला हा इंग्लिश या घटकावर असेल. पुढील 30 प्रश्न आणि हे मराठीचे 30 प्रश्न नक्की सराव करा. त्यातील महत्त्वाचे पॉईंट जे सांगितले आहे ते टॉपिक देखील करा. सो भेटूया आपण पुन्हा अशाच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण जे इंग्लिशचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये 30 घेणार आहोत. तर छान अभ्यास करा आणि TET आपल्याला पासआउटच करायची आहे आणि तेही चांगल्या मार्काने असा निश्चय देखील करा. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.